नमस्कार, निवेदिता सरफ रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज तुम्हाला एक अशी मस्त बेक डिश शिकवणार आहे मी. युजुअली बटाटा म्हटलं की आपण म्हणतो की कशाला खायचा, कारण बटाटा आपण तो बटाटे वड्याच्या फॉर्ममध्ये खातो, बऱ्याचदा चिप्सच्या फॉर्ममध्ये खातो, म्हणजे तळून खातो. बटाट्यामध्ये पण खूप चांगल्या प्रॉपर्टीज आहेत, जर आपण तो बेक करून खाल्ला तर, न तळता खाल्ला तर. त्यात सुद्धा जर आपण थोडंसं प्रोटीन म्हणून पनीरचा वापर केला, थोडा शेपू वापरला, वेगवेगळ्या प्रकारच्या आणखीन काही गोष्टी त्या बेक पटॅटोमध्ये वापरल्या तर तो खूप न्यूट्रिशियसही असू शकतो. त्याचबरोबर जर आपण एक सलाड घेतलं, म्हणजे सलाड ज्याच्यामध्ये आपण काय म्हणूया त्याला, एग सॅलड म्हणजे उकडलेली अंडी घालून केलेलं सॅलड, आणखीन बेक पटॅटो, ही असं एक दोन्ही मिळून एकत्र एक छान परिपूर्ण जेवण होऊ शकतं. प्रोटीन्स पण आहेत त्याच्यामध्ये, थोडे कार्ब्स पण आहेत त्याच्यामध्ये, आणि बरोबर भाज्या पण आहेत त्याच्यामध्ये. असं एक छान परिपूर्ण जेवण ते होऊ शकतं. ते कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवते. अजिबात कठीण नाहीये, खूप सोपं आहे. या बघूया. हे जे बटाटे आहेत ते बघा, असे मी जरा मोठे बटाटे घेतलेत. हे चांगले स्वच्छ असे स्क्रेप करून स्वच्छ धुवून घेतलेत आणि एकदम ड्राय करून घेतले. त्याच्यामध्ये जे भरायचा जो मसाला आहे तो पहिल्यांदा मी इथे तयार करते. अर्धा किलो फुल फॅट दह्याचं झालेलं हे हंकर्ड आहे, पण त्याच्यात थोडंसं सॅलडसाठी वगळूया आणि थोडंसं इथे घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण काय काय घालूया बघा. ह्यात आपण किंचित, अगदी किंचित आलं लसणाची पेस्ट घालूया. ह्याच्यामध्ये लेस इज मोर, म्हणजे जितकं तुम्ही थोडं थोडं घालाल तितकं ते छान लागणार. थोडंसंच घातलं आपण आलं लसणाची पेस्ट. आपण ह्याच्यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर. ह्याचा खूप सुंदर वास लागतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल काय घालते मी, तर पण येस, आपण घालायचं आहे त्याच्यामध्ये थोडासा शेपू. ह्याच्यात घालूया मीठ. आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे मिरी पावडर. आता तुम्ही बघताय साधारणतः काय प्रमाण मी घालते, ते सगळे थोडे थोडेच आपल्याला मसाले घालायचे अंदाजाने. आता आपण घालणार आहोत ह्याच्यामध्ये थाईम. ह्या ज्या ड्राय हर्ब्स असतात ना, त्याच्यातली आपण थोडीशी, हे बघा साधारणतः एवढी थाईम, 1 टीस्पूनच्या आपण आतलं अर्धा टीस्पून घालणार आहोत. थोडीशी रोजमेरी घालणार आहोत आपण. थोडं हे पार्सले, हे आपण 3 ड्राय हर्ब्स घातले आहेत, थाईम, रोजमेरी आणि पार्सले. ह्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं बटर. आधी आपण पहिलं फिलिंग बनवून घेतोय, म्हणजे आपल्याला पटापट त्या बटाट्यामध्ये टाकता येईल. याबरोबर आपण घेणार आहोत हे चीज आहे. हे ना चीज मी किसून घेतलंय, ऑलरेडी किसून ठेवलंय बघा चीज. ह्यातलं ना थोडंसं चीज मी ह्याच्यात मिक्स करते आतमध्ये जायला, आणि थोडं चीज आपल्याला त्या बटाट्याला वरून लावायचंय. बेस कुठला बरा आहे तो बघा पहिल्यांदा बटाट्याचा. मला वाटतं हा घेते मी, कारण हा खालून जरासा जाडा आहे बटाटा. हा बघा, आपल्याला काय करायचंय, हे बघा हा खालून थोडा जाडा आहे, असा घेते मी बटाटा. आपल्याला काय करायचंय माहितीये का, हा आपण भरलं वांग कसं करतो ना, तसं आपल्याला तो बटाटा कापायचा आहे. त्यामुळे इट इज लिटल ट्रिकी, खूप सांभाळून कापावं लागतं, नाही तर ते पूर्ण खाली जाईल. हे बघा, बस एवढंच, हाफच कट त्याला द्यायचा. मग हा आता आपण हे छोटे छोटे बटाटे कापले आहेत ना, ते आपल्याला असे अलगद तिथे असे लावायचे, खिळे लावतात तसे. प्रत्येक ह्याच्यामध्ये ते आपल्याला घालायचे. हे आपण आतमध्ये टाकले, हे बाहेरून जर असं वियर्ड दिसतंय, आपण बाहेरून हे असं कापून टाकूया.
बटर नाही फसते ना त्यांनी ते आज जास्त चांगलं जाईल असं मला वाटतंय. हे बघा. सो हे जे आहे ना हे आपण असं आत टाकूया. त्या बटाट्याला आतून सगळं लागेल असं आपण त्याच्यात आत टाकूया. मला म्हणजे सविताने सांगितलं ताई हे तळाने थोडंसं कापा म्हणजे बटाटा असा मस्त बसेल. तर मी ते करून बघितलं आणि ती एकदम करेक्ट आहे बघा. बटाटा असा छान बसतोय. तर आपण आता हे ना तळाला थोडंसं कापूया. ओके हे बघा असं बघितलं असं असं कापायचं. आता आपण ह्याला ना थोडं बटर लावूया सगळीकडे कारण आपण बेक करणार आहोत ना. सो हा बटाटा आपण ह्याच्यामध्ये असा ठेवूया. सो साधारणतः हे बघा हा बटाट्याचं मला वाटतं दिस इज फाईन. सो आपण ऑलरेडी तो बटाटा स्ट्रेट केलाय. ओके व्हेरी गुड. आता आपण हा कापूया. हे लावण्याचं कारण ते जरा वाईड करण्यासाठी बाकी काही नाही. हे मस्त बसलं लागलं त्याला सगळीकडे आतून. हा लावला तिसरा बटाटा. असेच आपण साधारणतः 6 बटाटे करूया. आता वरून आपण हे चीज घालतोय त्याच्यात. आपण ओव्हन प्रीहीट केलंय. आता या प्रीहीटेड ओव्हन मध्ये आपण हे बटाटे ठेवूया. सॉरी माझं नेहमीचं किचन नाहीये त्यामुळे जरासा त्रास आहे. 13 मिनिटं मी प्रीहीट केलं होतं. आता आपण ते 180 वरती ठेवूया. आपण 15 मिनिटांनी बघूया ते बटाटे झालेत का. 15 ते 20 मिनिटांमध्ये ते बटाटे व्हायला पाहिजे. आपले बटाटे जोपर्यंत बेक होत आहेत तोपर्यंत आपण त्या बटाट्यांबरोबर सर्व करायचं सॅलड करायला घेऊया. आता त्या सॅलडसाठी पहिल्यांदा मी 2 अंडी उकडून घेतलेली आहेत. आपण काय करूया त्याचं येलो काढून टाकूया आणि फक्त एग व्हाईट घेऊया जे जास्त हेल्दी असतं. आपण 2 अंडी घेतली आहेत. तसंच हे घेतलं अख्खं एक आईसबर्ग लेटस. ते मी कापून घेतलंय. कुठलंही लेटेस्ट तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये. अगदी आईसबर्गच घेतलंय पाहिजे असं नाही. मला ते मिळालं म्हणून मी ते घेतलं. हे सगळं आपण एकत्र करूया. त्यात घेतलेत आपण 5 चेरी टोमॅटो. ते एकाचे 2 तुकडे असे मी करून घेतलेत. 5 घेतलेत चेरी टोमॅटो. त्यामध्ये आपण घालूया एक काकडी. आपली जी हिरवी काकडी असते ना तवशी काकडीसारखी ती एक हिरवी काकडी मी घेतली. मी हे घेतलंय अर्ध पेअर कारण हे सगळं ग्रीन आहे तर ते पेअर टेस्ट त्याच्याबरोबर जाईल असं मला वाटतं म्हणून मी एक पेअर घेतला. अर्ध पेअर घेतलंय. आता ह्याच्यात आपण घालूया थोडंसं शेपू. अगदी किंचित. हे साधारणतः 150 ग्रॅम पनीर आहे. ते आपण क्यूब मध्ये कट करून घेतलंय. असं फार छोटं केलं तर काय होतं ते विस्तळून जातं. सो हे क्यूब कट केलेलं पनीर आपण त्याच्यात घातलंय. ती 2 अंडी आपण घेतली आहेत ती कट करून टाकलेली घेतली आहेत त्याच्यात. आता हे सगळं आपण जरासं मिक्स करूया. थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि ह्या सगळ्यासाठी आपण आता इथे हे हंकर्ड घेतलंय ना जे आपण थोडंसं वगळलंय बटाट्यांमध्ये घातलं त्याच्यावरनं. त्याच्यात आपण हे मेयोनीज घेऊया. आता सध्या मी हे रेडी मेयोनीजच वापरतेय. आता आपण हे सगळं एकत्र करूया. थोडंसं मीठ आपण ह्याच्यात घालूया आणि थोडं मीठ आपण त्या हे मेयोनीजमध्ये घालूया. मिरी पावडर. आणि ह्याच्यामध्ये आपण फक्त थोडीशी थाईम घालणार आहोत. त्यामध्ये थोडंसं बटर घालूया आपण. व्हेरी लिटिल.
ह्यात आपण एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल टाकूया 1 टीस्पून. हे बघा आता हे सगळं छान मिक्स झालंय. हे आपण त्या सॅलडवरती घालूया. आपण थोडं चीज घालूया त्याच्यात. आता हे सगळ्याला मस्त एकदा एक टॉस देऊया की आपलं छान प्रोटीन सॅलड तयार आहे. आणि बेक्ड पोटॅटोज बरोबर हे सॅलड खूप मस्त लागणार आहे. तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही जस्ट हे असं नुसतं सॅलड आणि सूप पण खाऊ शकता. मी सध्या थंडीचे दिवस आहेत, माझ्या चॅनलवरती मी ड्रमस्टिक सूप दाखवलेलं आहे, भोपळ्याचं सूप दाखवलं आहे. ते भोपळ्याचं सूप तर अप्रतिम लागतं. तुमच्याकडे कोणाला वाटणारच नाही की लाल भोपळ्याचं सूप बनवलेलं आहे. तर थंडीचे दिवस आहेत, छानपैकी तुम्ही प्लीज माझ्या ह्या व्हिडिओजना रिव्हिजिट करा. मस्त ड्रमस्टिक सूप बनवा, मस्त लाल भोपळ्याचं सूप बनवा आणि त्याच्याबरोबर तुम्ही छानपैकी हे सलाड एन्जॉय करा. मस्त झालंय. पोटॅटो बेक झाले की आपण पोटॅटो आणि हे सॅलड असं एकत्र प्लेटिंग करूया. 15 मिनिटं झालेत, आपण बघतोय आपले बटाटे. तर आपण थोडंसं ना काट्याने त्याला पोक करून बघूया. मला असं वाटतं थोडेसे ते कडक येतात. म्हणजे असं करूया. दिसतात मस्त एकदम आपले बटाटे. 5 मिनिटं अजून ठेवूया आपण. म्हणजे आपण म्हटलं तर 15 ते 20 मिनिटं, तर अजून 5 मिनिटं हे बटाटे पण ठेवूया आणि 5 मिनिटांनी बाहेर काढूया. आपले बटाटे झाले, आपण आता काढूया. आपले मस्त झालेत बटाटे, आपण काढूया. आपण कट करू शकतो. हे बघा आतमध्ये किती छान झालंय ते. आपण एक हा पण मधला बटाटा घेऊया. किती छान झालाय सगळ्या बाजूनी. आणि त्याचे जे ज्युसेस ते आत पडलेत ना, ते आपण त्याच्यावरती घालूया. आता आपण सॅलड सर्व करूया. हे बघा आपलं मस्त सॅलड झालेलं आहे. तयार आहेत आपले बेक्ड पोटॅटो. आता पुन्हा बटाटा कधी तळून खायची गरजच नाहीये. हा असा बटाटा खायला तुम्हाला खूप आवडेल. आणि त्याचबरोबर तयार आहे आपलं मस्तपैकी छान प्रोटीन सॅलड. आणि हे तुम्ही माझ्या कितीतरी सूपच्या रेसिपीज मी टाकल्या आहे, त्या सूप बरोबर हे करा आणि छान मस्त होलसम असं जेवा. आता मी खाऊन बघते कसं झालंय. आय डोंट नो. स्वतःच कौतुक करू नये, पण खरंच खूप छान झालंय. कारण ते सगळे फ्लेवर्स इतके मस्त त्या बटाट्याला लागलेत. आणि आपण हे सॅलड पण मला आय वॉन्ट टू टेस्ट. खूप छान झालंय. नक्की करून बघा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका.